शहरातील गुरुद्वारा येथे कलम 144 लागू करावी. बाबा धीरसिंग यांची घटनेनुसार काही होऊ शकते म्हणून उमेश महाजन व त्यांचे सहकारी यांनी केली मागणी. दिले निवेदन. धुळे शहरातील सुप्रसिद्ध अशा गुरुद्वारातील संत श्री धीरसिंह बाबा यांच्या हत्येप्रकरणी आणि उद्या तिथे होऊ घातलेल्या अर्धासा समयी बेकायदेशीर सत्ता बाबांची जी गादी असतात ती करण्याचा प्रयत्न तिथे होऊ शकतो. आधीच धुळे शहर हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत थोडं सेन्सिटिव्ह बनलेलं आहे आणि प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडून धुळे शहरात आचारसंहिता लागलेली आहे आणि अशा अवस्थेत निहंग समाजाचे निहंग सिंग म्हणून जे शस्त्रधारी शीख समाजाचे आहेत समुदाय तो मोठ्या प्रमाणात आणि बेकायदेशीररित्या तिथे गुरुद्वारात जमा झालेला आहे. शस्त्रांसहित जमा झालेले आहेत, तलवारी बंदुकांसहित जमा झालेले आहेत आणि अशा अवस्थेत आधीच आपल्याला माहिती की धुळे शहर हे सेन्सिटिव्ह पॉईंट आहे. अशा अवस्थेत तिथे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवू शकतात. काही अप्रिय घटना घडू शकते जेणेकरून धुळे शहराच्या शांततेला गालबोट लागू शकते. म्हणून आम्ही सन्माननीय कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलो होतो शांततेप्रिय नागरिकांकडून. शीख संघटचे लोक आणि मी शांत समिती सदस्य म्हणून इथे आलेलो होतो आणि निवेदन दिलं आम्ही की तिथे 144 धारा आपण लागू करण्यासाठी सन्माननीय SP साहेबांना आदेश करावेत जेणेकरून कुठली अप्रिय घटना तिथे व्हायला नको. काही ज्या शक्ती आहेत ज्यांनी बाबांचाच हत्येचा डाव रचलेला आहे त्याच शक्ती तिथे त्या गादी हत्याण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि जो मारेकरी उमेश माळोदे त्या उमेश माळोदेच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे न शोधता त्या गादीचं हस्तांतर करण्यासाठी कसली घाई चालू आहे हाच आम्हाला एक सामान्य नागरिकांना प्रश्न पडलेला आहे. SIT फक्त नावापुरती असं आम्हाला वाटतंय. SITच्या ऐवजी CID चौकशी व्हावी ही मागणी आम्ही उद्या गृहमंत्र्यांना भेटून करणार आहोत आणि सर्व पत्रकार बांधवांनी या गोष्टीची जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा आणि दखल घ्यावी हे मी माझ्या सर्व पत्रकार बांधवांना आवाहन आणि नम्र विनंती करतो. धन्यवाद.